आज करत आहे ते उद्या करत राहणार. काल जगाचा उद्धार केला, आज केला, उद्या करणार. काल चमत्कार केले, आज केले, उद्या करणार. आणि त्यापेक्षा सोपं, चंद्र सूर्य तारे हे तोपर्यंत मामा जगाचं थांबा थांबा थांबा, चुकलं काहीतरी. काय चुकलं? चंद्र सूर्य तारे आहेत तोपर्यंत बाळू मामा आहेत हे म्हणणं लय चुकीचं आहे मामा. का? चंद्र सूर्य तारे आहेत तोपर्यंत बाळू मामा आहेत हे म्हणणं चुकीचं. या उलट जोपर्यंत संत बाळू मामा आहे तोपर्यंत जगात चंद्र सूर्य तारे ठेवा. अरे ज्या दिवशी ज्ञानोबराया तुकोबराया संत बाळू मामा सारखे संत नसतील त्या दिवशी आम्हाला जगायचं कसं, वागायचं कसं, मरायचं कसं अजिबात कळणार नाही. त्या दिवशी ही जगबुडी आल्याशिवाय राहणार नाही. या वारकरी संप्रदायाच्या आणि नामचिंतनाच्या बळावर ही जगदुनिया तरली या. म्हणून संत तोपर्यंत चंद्र सूर्य तारे. मामा काल होते आज आहेत उद्या राहणार. हे बघा, मामा काल होते आज आहेत उद्या राहणार हे आम्हाला आदांतरी पटणार नाही. मामा काल होते आज आहेत आणि उद्या राहणार याचा पुरावा काय? मामा काल होते आज आहेत उद्या राहण्याचा पुरावा द्या. साधू थोर जाना, साधू थोर जाना, साधू थोर जाना कलियुगी. नामदेव राया जगद्गुरु तुकाराम महाराज या संताचा अवतार ते म्हणजे नामदेव महाराज. नामदेव महाराज एक ठिकाणी म्हणतात, संत संगतीचे काही सांगू सुख आपण अपारिके नाही ते. बाळू मामाच्या संगतीमध्ये एवढं सुख या की त्याचं मी वर्णन करू शकत नाही. का मामाच्या संगतीत सुख या? कारण मामा थोर आहेत. साधू थोर जाना, साधू थोर जाना, साधू थोर जाना कलियुगी. आता नामदेव राय एक शब्द तीनदा म्हणतात म्हणजे काहीतरी तथ्य असेल ना. बरं, व्याकरणाप्रमाणे एक शब्द दोनदा आला की मामा त्याला दुरुक्ती नावाचा दोष लागतो. हरिपाठाचं द्रुपद हक्क दुरुक्ती जात. हरिमुखे म्हणा, हरिमुखे म्हणा, एक शब्द दोनदा आला की बघा तुम्ही काही ठिकाणी असं विवरण आलं या सत्य तू, सत्य तू, सत्य तू विठ्ठला. काही ठिकाणी असं वर्णन आलं, श्री गुरु सारिका असता पाठीरा का इतरांचा लिखा कोण करी. या अभंगाचं शेवटचं चरण ज्ञानदेव म्हणे तरलो तरलो आता उदरीला गुरुकुपे. एक शब्द दोनदा का? तसं आज इथं नामदेवराया एक शब्द तीनदा का वापरता. बहुतेक एक शब्द दोनदा येण्याच्या पाठीमागचे कारण असतं काय माहितीये का? माणसाला काय नाही आठवलं की माणूस एक शब्द दोनदा म्हणतो. बघा तुम्ही, मला पुढे बघा, पुढे बघा, पुढे बघा. हा जांभळ्या द्या पण झोप काय ना का? हा पुढे बघा, पुढे बघा. किती विद्या रे बाळा? किती विध हाय? 5वी 6वी पर्यंत आहे का? 3री 4थी शाळेत भाषण करता का तुम्ही? हा, आता ह्यांची भाषण ऐकायची मावशी फक्त. लय प्रामाणिक भाषण. आणि 1ली ते 4थीच्या पोरांची भाषण आवर्जून ऐकायची. लय भारी ती बारकी पोरं. त्यांचे ठराविक वाक्य फिक्स असतात. अध्यक्ष महोदय, माझे पूज्य गुरुजन वर्ग आणि ते जमलेल्या माझ्या बालमित्रांनो, मी तुम्हाला महाराष्ट्र राज्याबद्दल 4 शब्द सांगत आहे. ते तुम्ही शांत चित्ते नाही का? आणि 4 शब्द असतात जय हिंद जय महाराष्ट्र. झालं की 4 शब्द. कसं असतं अजून बी ऐका मावशी तुम्ही बारक्या पोराची भाषण. त्यांना नाही आठवलं का नाही ती पोरं एक शब्द दोनदा म्हणतात बघा. नाही आठवलं की असं करणार, एक शब्द दोनदा बोलणार. म्हणजे एक शब्द रिपीट करतात. बहुतेक नाही आठवलं की माणूस एक शब्द दोनदा. बरं, त्यांच्यात काय घेऊन बसला मामा? आमच्यात बी तेच आहे. आमच्यात बी नवगडी कीर्तनाला उभं राहिलं की त्यांच्या मांड्या टाळ वाजवते. काहीच नाही आठवलं की मग बुवा सुद्धा एक शब्द दोनदा म्हणतात. आणि काहीच नाही आठवलं की मग आपलं विठ्ठल विठ्ठल करायचं. नाही, विठ्ठल विठ्ठल करायचं नाही, शेबातला कुणाला काय बहुतेक होतं असं. नाही आठवलं की आमची बुवा लोक सारखं विठ्ठल विठ्ठल करतात. आणि हा बुवा जर सारखंच विठ्ठल विठ्ठल करायला लागलं की खाली बसलेल्याला वाटतं गड्या बुवा सारखंच विठ्ठल विठ्ठल करतात. बुवाचा लयचा अभ्यास दिसतोय, गप त्याला आठवण, दुसरं काहीच नाही. बहुतेक नाही आठवलं की आम्ही एक शब्द दोनदा म्हणतो. मग आज नामदेवरायांची भावना अशी झाली का आठवणा म्हणून एक शब्द तीनदा म्हणले का? नाही नाही नाही, आठवत नाही म्हणून तीनदा म्हणले नाही, काहीतरी कारण आहे म्हणून तीनदा म्हणले. का म्हणले तीनदा? साधू थोर. ऐका, साधू काल थोर एक, साधू आज थोर 2 आणि साधू उद्या थोर राहणार 3. बाळू मामा
काल थोरे, माझा बाळू मामा आज थोरे आणि माझा मामा उद्या थोरणार. मामाने काल जगाचं कल्याण केलं, आज केलं, उद्या करणार. चंद्र सूर्य तारे तोपर्यंत मामा जगाचं कल्याण करणार. कल्याण केलं काय सांगा ना अभंग कडीवाळा. चालता नाही येणाऱ्याला चालवलं मामा, चालता नाही येणाऱ्याला चालवतात, बोलता नाही येणाऱ्याला बोलवतात. ज्याच्या भाग्यात मुलबाळ नाही त्यांनी पुत्रिकाला मामा संतान देतात. मेलेलं जिवंत करतात, अशक्य शक्य करतात. करील ते काय नोही महाराज, परिपाही बीज शुद्धांगे. अशक्य सुद्धा शक्य करून दाखवण्याचं सामर्थ्य ह्या संत बाळूमामाच्या दारामध्ये देणार. अहो चालता नाही नेराला चालवलं, बोलता नाही नेराला बोलवलं, निपुत्रिकाला संतान दिलं, मेलेलं जिवंत केलं. ह्या सगळ्या गोष्टी मामा करायला लागली. मग झालं कसं, बाळूमामा सगळ्याचं चांगलं करायला लागले म्हणून सगळेच लोक मामाकडे जायला लागले. आता सुद्धा समजा माझ्या समोर ही हजाराच्या वर पब्लिक बसले मामा. हा आज आपण जसं इथं हजारोच्या संख्येने उपस्थित आहात तसं त्या काळात सुद्धा बाळूमामाचा दरबार मावशाचा गच्च भरायचा. सगळे लोक मामाकडे लागले. आणि एक या सध्याच्या काळात तुम्ही बारकाने विचार करता का नाही मला माहित नाही, पण मामा सध्याच्या काळात 80% महाराष्ट्र बाळूमामाची भक्ती करायला लागलाय. देण्यात 80% महाराष्ट्र. अहो जातीपातीच्या पलीकडे जाऊन लोक मामाची भक्ती करायला लागली. मी मगाच सांगितलं, पारधी समाजाच्या लोकांनी मंदिरं बांधलेली दाखवतो तुम्हाला, मुस्लिम समाजाच्या लोकांनी मंदिरं बांधलेली दाखवतो तुम्हाला. म्हणजे जातीपातीच्या पलीकडे जाऊन लोक भक्ती करायला लागली. त्या पाठीमागं काहीतरी कारण असं ना. पण कोण कोणासाठी मोकळे मामा मंदिरं बांधा, कोण कोणाची सेवा करायला. बहुतेक सगळे लोक मामाकडे जायला लागले. अहो देव न मानणारी लोक मामाला म्हणायला लागली. देव न मानणारी मुलं आज प्रत्येक आमोशाला टू व्हीलर वर आदमापूरची वारी करते. ते ना तेव्हा देव न मानणारी लोक मामाकडे वळायला लागली. सगळे मामाच्या भक्तीला. मामाच्या कुठल्या पालखीचा 19 पालखी आहेत, तुम्हाला सगळ्यात जास्त सेवकरी मेंढकं तरुणच दिसणार. बहुतेक तरुण पोरांचा जास्त देवाधर्माचा संबंध येत नाही मामा, पण सगळी तरुणी पोरं मामाच्या भक्तीला लागली. सगळी लोक मामाला मानायला लागली. त्या पाठीमागे एक कारण आहे. का लोक मामाला मानतात माहित आहे का मावशी? माणसाची जात हुशार आहे. माणूस कुठल्या बी देवाला माना येडा नाही. माणूस चमत्कार घडल्याशिवाय अहो नमस्कार घालत नाही मामा. काहीतरी महिमा कळाला, काहीतरी ख्याती कळाली, काहीतरी अधिकार कळाला. बाळूमामा पासून कोणाचं तरी चांगलं झालं हे आम्ही बघितलं म्हणून आम्ही मामाच्या भक्तीला लागलो. सगळे लोक मामाची भक्ती करायला लागली. गच्च दरबार भरायचा. आणि मामा सहसा माणसात नव्हती बरं का. एकटं बसायचे, एकटं बसून बडबड करायचे. लोक म्हणायचे बहुतेक वेळ लागलं, येडा बाळू झाला, खोळा बाळू झालाय. आणि सगळे मामाला खोळाच म्हणायचे. द्या ना ठेवा. आणि एक सांग का बाबा, लोकांनी आपल्याला वेड मी म्हणलं पाहिजे. तुम्हाला एक सांग का, लोकांनी तुम्हाला वेड, ज्ञानोबर आहे, तुकोबर आहे, बाळूमामाला त्रास दिला व समाजाने. ज्या माऊलीन तुकाराम महाराजांचं नाव घेऊन आम्ही जगतोय त्या माऊलीला लोकांनी खायला अन्न दिलं नव्हतं. जोळी फाडली होती, उखळतं पाणी अंगावर टाकलं तुकाराम महाराजांच्या. बोराटीच्या काठीनं मारलं. ज्ञानोबरायांच्या जोळीमध्ये शेण लोकांनी टाकलं. ज्या ज्ञानोबरायांना खायला अन्न नव्हता, सोन्याच्या ताटामध्ये मामा त्यांना नैवेद्य द्या. ज्या ज्ञानोबरायला लोक शिव देत नव्हती त्या ज्ञानोबरायांच्या चरणाला स्पर्श करायला आज कितीतरी किलोमीटर लाईन आळंदीमध्ये देणार. तेव्हा नाही नावं ठेवली त्या संतांचा आज जय जयकार होतो. या समाजानं त्रास दिला. बरं सोपं सांगतो तुम्हाला, ज्या तुकाराम महाराजांच्या अभंगावरती आम्ही जगतोय त्या तुकाराम महाराजांची बायको अन्न खायला मिळालं नाही म्हणून मेली. स्त्री एका अन्न अन्न करता मेली. म्हणजे सोपं आपल्या भाषेमध्ये, तुकाराम महाराजांची बायको अन्न खायला मिळालं नाही म्हणून मेली. अजून आठवा, तुम्ही 50 वर्ष झालं कीर्तन ऐकताय मामा, असं कधी ऐकायला मिळालं का एखाद्या कीर्तनकाराची बायको अन्न खायला मिळालं नाही म्हणून मेली? सोपं सांगू का? खाऊन खाऊन मेल्या. पाहुणं बसले दोन नावं सांगतो मी तुम्हाला. बहुतेक अन्न खायला मिळालं नाही म्हणून असं कोणच मरणार नाही. पण हे ज्या तुकाराम महाराजांचं, माऊलीचं, बाळूमामाचं नाव घेऊन आमच्या सारख्या पाप्याच्या घरातली चूल पेटती त्या संतांना खायला अन्न नव्हतं देणार. तेव्हा आज सुद्धा इतिहास कधीतरी पाहायचा. समाजानं त्रास दिला. येड म्हणायचे बाळूमामाला, फळा बाळू म्हणायचे. येडा एकटाय बडबड करतो या. आणि एक आहे, लोकांनी आपल्याला नावं ठेवली पाहिजे. महिला मंडळ, पुरुष वर्ग, लोकांनी तुम्हाला वाईट बोललं पाहिजे, लोकांनी तुमच्या काड्या केल्या पाहिजेत, लोकांनी तुम्ही चर्चा केली पाहिजे, लोकांनी तुमची पाठीमागं निंदा झाली पाहिजे. आपल्या गावात म्हणे निंदकाचे घर. आजपासून गावातली म्हणच बदलून टाका मावशी. आजपासून म्हणायचं निंदकाचे घर असावे दारात. असं मोर त्याला दिसलं पाहिजे किंवा शेजाऱ्याला काय, शेजारी नाही, आता मोर पाहिजे तोंडाव त्याला दिसलं पाहिजे. नाही नावं ठेवणारी लोक पाहिजे, निंदा करणारी. हत्तीचे ले बाजार आणि कुत्ते बोके हजार. आणि एक प्रसिद्धी वाढली की त्रास होतो, हे मात्र त्रिकालाबाधी सत्य. लोक तुम्ही चांगलं करा, नावं ठेवणार. चांगल्या रस्त्याला गतिरोधक आणि चांगल्या माणसाला विरोधक असल्याशिवाय माणसाची प्रगती होत नाही. त्रिकालाबाधी सत्य पाहिजेत आपल्याला लोक नावं ठेवणारी. आणि एक आहे, लोक जर तुम्हाला नावं ठेवत असतील आणि तुम्ही बाळूमामाची भक्ती करत असाल तर त्या नावं ठेवणाऱ्यांना एकच सांगायचं, काय नाव ठेवायचंय ठेवू द्या मला, किती बोलायचंय बोलू द्या मला. नाव ठेवायचंय ठेवू द्या मला, किती बोलायचंय बोलू द्या मला. एवढ्या चाड्या चुगल्या करू
करू नका मागन जेव्हा मी आदमापूरला जाईन तुमचं नाव बाळू मामाला सांगेन जेव्हा आदमापूरला जाईन तुमचं नाव माझ्या मामाला सांगेन किती बोलायचंय बोलू द्या मला ऐका मामाची भक्ती करत असाल आणि लोक नावं ठेवत असतील तर सांगा ऐका अरे कितीही नावं ठेवा